राहुल गांधींनी अख्ख्या भाजपचीच बोलती बंद केली. अमित शहा थरथर कापत होते. मी त्यांना गाडीमध्ये पाहिलं. राहुल गांधींनी हे शब्द उच्चारताच अधिवेशनामध्ये भाजपला चांगलीच मिरची लागली. अधिवेशनामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली, राहुल गांधींना कोणी बोलूनही देईना. अमित शहाचं नाव घेतलं म्हणून सर्वजण गोंधळ घालू लागले. पण राहुल गांधींनी तर फक्त अमित शहाचंच नाव नाही घेतलं, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, विद्यार्थ्यांवरती आणि तरुणांवरती पोलिसांनी जो गोळीबार केला, लाठीचार्ज केला, याचे आदेश गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय दुसरं कोणीही देऊ शकत नाही. यानंतर अधिवेशनामध्ये जे घडलं ना, ते खरंच पाहण्यासारखं आहे. कारण की असा कोणताच व्यक्ती पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या लोकांना बोलणार नाही. पण राहुल गांधींनी बिनधास्तपणे हे वाक्य बोललं. प्रत्येक लोकांच्या मनामध्ये जी शंका असेल ती राहुल गांधींनी लोकसभेत बोलून दाखवली. आता पुढे काय घडलं ते ऐका. राहुल गांधींनी काही भाष्य इंग्लिशमधून केले आणि काही ठिकाणी हिंदीमधून केले. ज्या ठिकाणी त्यांनी इंग्लिशमधून भाष्य केले ते आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगू. आता बघा. होम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री does not have the courage to come and sit here. He does not have the courage to come and sit here. Sir, please. आज प्रश्न है, I saw the home माननीय minister. मंत्री जी बैठे हैं, जिनका विधेयक है वो बैठे हैं. I saw the home minister, sir. Carcade. Sir, I saw the carcade. 30 cars. With the home minister sitting inside the car. Like that. Looking. Shaking. Sir, the home minister authorized the shooting of our students, sir. He put pellets into the blood of our students. He ordered the students of India to be shot. बघा, राहुल गांधी काय म्हणाले. राहुल गांधी म्हणाले, मी 20 तारखेला अमित शहा यांना पाहिलं, ते गाडीमध्ये थरथरत बसले होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांवरती बिनधास्तपणे टीयर गॅसचा वापर करण्यात आला, त्यांच्यावरती लाठीचार्ज केला, AK-47 ने गोळीबार केला. ते डायरेक्ट म्हणाले, अमित शहा यांनी विद्यार्थ्यांवरती हल्ले करण्याचे आदेश दिले होते. जसे अमित शहा यांचं राहुल गांधींनी सभागृहात नाव घेतलं, सत्ताधारी पक्ष संतापला. राहुल गांधी म्हणाले की मला आज आनंद झाला. आज अमित शहामध्ये ती हिंमत राहिलेली नाही सभागृहामध्ये येऊन बसण्याची. पुढे राहुल गांधी म्हणाले, सभापती महोदय, मला याचं स्पष्टीकरण पाहिजे. विद्यार्थ्यांवरती गोळीबार करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी का दिले? आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता लोकसभेमध्ये, कारण की देशाचे पंतप्रधान गृहमंत्री यांचं नाव घेत राहुल गांधींनी स्पष्ट इशारा दिला. परिस्थिती अशी झाली की राहुल गांधींना सत्ताधारी पक्ष बोलूनच द्यायना. सभागृहाचे अध्यक्ष राहुल गांधींना वारंवार सांगत होते, सभागृहाचे काही परंपरा, नियम आणि मर्यादा आहेत. अशा पद्धतीने लोकसभेचं काम चालणार नाही, राहुल गांधींना खाली बसावं लागेल. पुढे ओम बिर्ला म्हणाले, राहुल गांधींनी त्यांचे शब्द मागे घ्यावे किंवा माफी मागावी. पण इथं गंमत म्हणजे राहुल गांधी अजिबात घाबरले नाही. पुन्हा उभा राहिले ना, पुन्हा ते म्हणाले, गोळीबार करण्याचे आदेश दोनच व्यक्ती देऊ शकतात, एक म्हणजे पंतप्रधान मोदी आणि दुसरं म्हणजे गृहमंत्री अमित शहा. त्यामुळे मला हे कळायला पाहिजे, गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले. खरं तर आपण सर्वांनीच पाहिलं 20 जुलैला दिल्लीमध्ये काय घडलं, इतर शहरांमध्ये काय घडलं. पोलिसांवरती अनेक आरोप झाले, त्यांनी दगडाने भरलेला ट्रक तिथे आणून ठेवला, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केले, त्या काठीने विद्यार्थ्यांना मारलं, त्या काठींना खिळे लावलेले होते. आणि हेच प्रश्न जेव्हा राहुल गांधी लोकसभेत मांडतात तेव्हा त्यांना सत्ताधारी पक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष गप्प बसायला सांगतात. यावरती भाजपचे मंत्री किरण रिजिजू हे उठले आणि ते म्हणाले, राहुल गांधींनी चुकीचा शब्द वापरला, तुम्ही असं डायरेक्ट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांचं नाव कसं काय घेऊ शकता? त्यांनी आदेश दिले, याच्याबद्दल तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आणि नसल तर सभागृहाची माफी मागावी. यावरती अखिलेश यादव देखील उभा राहिले. त्यांनी सांगितलं, दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. कोणाच्या सांगण्यावरून आदेश देण्यात आले त्या व्यक्तीचं नाव समोर येणं गरजेचं आहे. आता बघा, राहुल गांधींनी जो प्रश्न उपस्थित केला, लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले, त्यामध्ये त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांचं नाव घेतलं. पण यावरती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, किरण रिजिजू राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये माफी मागायला सांगतात. आता लोकसभेमध्ये नेमकं काय घडलंय तुम्ही सविस्तर पहा. नहीं अध्यक्ष महोदय, अगर नहीं अध्यक्ष महोदय,
अगर नेता प्रतिपक्ष ने कोई गंभीर आरोप लगाया सरकार पे, तो ये सरकार की जिम्मेदारी बनती है कि किसके ऑर्डर पे पुलिस ने बच्चों पर, छात्रों पर, युवाओं पर इस तरह का व्यवहार किया है। ये सही बात है। नहीं अध्यक्ष महोदय, ये अगर गृह मंत्री जी का नहीं है। अखिलेश जी, आप जो बता रहे हो अलग बात है। राहुल जी ने ये नहीं कहा, उन्होंने सीधा नाम लेके कहा, इंक्वायरी का बात नहीं मांगा। राहुल गांधी जी ने इंक्वायरी का बात नहीं किया, उन्होंने सीधा नाम लेकर के फायरिंग ऑर्डर का बात किया। कैसे बात कर सकते हैं आप? ये आप समझते हैं कितना गंभीर आरोप है? आप अगर इंक्वायरी का मांग करता है या वो ठीक है, हम मानते हैं। अखिलेश जी, अरे अखिलेश जी, आप जो कह रहे हैं वो अलग है। राहुल गांधी जी ने जो बात कहा बिल्कुल अलग बोला है। एक ही नहीं, ये गलत बात। आपको राहुल जी, आपको देखिए, ये बहुत सीरियस है, आपको माफी मांगना होगा, या तो आप खेद प्रकट कीजिए, अपना शब्द को वापस लीजिए। आपने बहुत गंभीर झूठा आरोप लगाया है, ये बहुत गंभीर है, ऐसा मत कीजिए। आपका शब्द बहुत गलत बात है। देखिए माननीय प्रतिपक्ष के नेता, मेरा आपसे आग्रह है, एक मिनट, आप विधेयक के बोलो और आप कोई भी तथ्य, कोई भी बात कहें तो आप खुद इंक्वायरी कर खुद निर्णय की स्थिति में नहीं बने। ये आप विषय कह सकते हैं कि इस लाठीचार्ज की इंक्वायरी होना चाहिए, लेकिन आप किसी व्यक्ति विशेष, अखिलेश ने भी कहा, आप इंक्वायरी की बात कर सकते हैं, लेकिन आप कहें कि नाम लेकर किसी का कहें, ये उचित नहीं है। Speaker, ये sir, उचित नहीं है, सदन की गरिमा के अनुकूल when, नहीं है। sir, जब आतंकवादी को गोली मारी जाती है, ये हम बहुत एक गंभीर स्थिति में आए हैं। हम तो शुरू से कहा, और हमारा रक्षा मंत्री ने भी अपील किया, Can I यहाँ शांति speak? सुनना चाहते हैं। Can I लेकिन speak? आप ये बताइए कि आप जो गृह मंत्री जी का नाम को लेकर के, आप गृह मंत्री जी का नाम को लेकर के आपने जो शब्द इस्तेमाल किया, जो आपने वक्तव्य दिया, इस बेसिस पे आपने कहा है। बोलने तो दीजिए सर, अब बोलिए ना, लेकिन बोलने दीजिए सर। कौन मना कौन कर रहा है बोल, लेकिन बोलने के अंदर आप कोई तथ्य बोले तो सदन में बोल रहे हैं आप, सदन के बाहर और सदन के अंदर। मैं बोल सकता हूँ सर? हाँ, बोल सकते हैं आप तो सदन के। बैठाइए सर इनको। बोल सकते हैं, अदरवाइज नहीं। स्पीकर सर, Speaker sir, the use of force can only be authorized by the Home Minister. No. It cannot be authorized either by the Home Minister or the Prime Minister. ऐसा नहीं चल सकता सर। आपण सर्वांनीच पाहिलं लोकसभेमध्ये काय घडलं। राहुल गांधी यांनी अमित शहा, पंतप्रधान मोदी यांचं नाव घेतलं, त्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले, पण याच्यावरती चर्चा होण्याऐवजी राहुल गांधींना बोलण्याची संधीच दिली नाही। यानंतर सभागृह स्थगित करण्यात आलं। खरं तर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला होता तो अतिशय क्रूर पद्धतीचा होता आणि लोकशाहीला घातक होता। याशिवाय जंतर मंतरवरती दगडांनी भरलेला ट्रक अगोदरच आणून ठेवला होता। मग राहुल गांधी यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले ते बरोबर आहे। दिल्ली पोलिसांना लाठीचार्ज करण्याची ऑर्डर कोणी दिली? पोलीस स्वतःच्या मनाने लाठीचार्ज करू शकत नाही, कोणाची तरी ऑर्डर आली असेल, त्यानंतर हा सर्व प्रकार घडलाय, पण याच्यावरती चर्चाच होऊन दिली जात नाहीये।